शेतकरी संघटनेचे विधितज्ञ प्रदेश अध्यक्ष अजित काळे यांच्या विशेष प्रयत्नातून शेतकऱ्यांना 88 कोटी पीक मंजूर। पीक विमा कंपन्यांच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नव्हता, त्यामुळे शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आलेला होता। पीक विमा शेतकऱ्यांना मिळत नसल्याची दखल घेत शेतकरी संघटनेचे विधितज्ञ प्रदेश अध्यक्ष अजित काळे यांनी स्वतः लक्ष घालून सरकार व पीक विमा कंपन्यातील न्यायालयीन लढीचा इशारा देताच पीक विमा कंपन्यांना वठणीवर येऊन शेतकऱ्यांना 88 कोटी रुपये पीक विमा मंजूर करण्यात आला। अजित काळे यांच्या विशेष प्रयत्नामुळे हे शक्य झाले असून शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला असून लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर विम्याचे पैसे वर्गावर होण्याचे काम सुरुवात होणार आहे। शेतकरी व शेतकरी संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी अजित काळे यांचा सत्कार करून आभार मानले। यावेळी प्रदेश अध्यक्ष अजित काळे साहेब यांनी तालुका कार्यकारिणीची घोषणा केली, ती लवकरच प्रसिद्ध होईल। पद हे शोभेचे नसून त्याला कामाची जोड द्यावी लागते असे त्यांनी सांगितले। या कार्यक्रमासाठी डॉक्टर रोहित कुलकर्णी, बाबासाहेब नगवडे, जिल्हा संघटक भास्करराव तुवर, शेतकरी संघटना मार्गदर्शक कैलास पवार, दत्तू पाटील निकम, गणेश कंक, नेवासा शिवसेना संस्थापक, नेवासा शहर श्री अंबादास लष्करे तसेच जिल्हाध्यक्ष विजय अंकल गायकवाड, वंचित बहुजन आघाडीचे यांनी काळे साहेबांचा सत्कार केला। तसेच सोमनाथ औटी, गुले प्रभाकर, शेरकर वसंतराव, विश्वास मते, प्रदीप नवले, अशोक नागवडे, विजय मते, कर्डिले पाटील, भाऊसाहेब काळे, भाऊसाहेब शिवाजी काळे उर्फ ठाकरे व शेतकरी उपस्थित होते। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज शेतकरी संघटना नेवासा तालुका या तालुक्याची शेतकरी संघटनेची कार्यकारिणी आम्ही आज जाहीर केलेली आहे आणि या कार्यकारिणीमध्ये तालुका प्रमुख म्हणून मेजर काळे, त्याच्यानंतर उपाध्यक्ष म्हणून नागवडे, किरण लंगे, त्याच्यानंतर विश्वास मते, नरेंद्र पाटील काळे अशा सर्वांची नियुक्ती केलेली आहे। युवा आघाडीची जबाबदारी परत रोहित कुलकर्णींवर दिलेली आहे। अशा माध्यमातून आज नेवासा तालुक्यामध्ये एक कार्यकारिणी निर्माण केली गेली। कार्यकारिणी निर्माण करत असताना सन्माननीय ॲडव्होकेट अजितदादा काळे, राज्य उपाध्यक्ष शेतकरी संघटना यांचं आमच्या संपूर्ण नेवासा तालुका कमिटीच्या वतीने आम्ही एक सत्कार छोटासा आम्ही या ठिकाणी केलेला आहे। याचं मुख्य उद्देश असा आहे की नेवासा तालुक्याला 88 कोटी रुपयाचा पीक विमा खरीप 2023 हा मंजूर करण्यात आलेला आहे। सर्व शेतकरी भावांना या ठिकाणी मला त्याची थोडीशी विस्तृतपणे माहिती द्यायची की नेवासा खरीप 2023चा 8 मंडळांपैकी नेवासा, बुद्रुक, उकाना, चांदा आणि सोनई असे 4ही मंडळ 100% वगळलेले होते। परिस्थिती अशी होती की 12 ऑगस्ट 2023 ते 6 सप्टेंबर 2023 हा आवर्षण काळ ड्राय स्पेल होता, परंतु ह्याचं नोटिफिकेशन 10 सप्टेंबर 2023 पर्यंत जाणं गरजेचं होतं। हे विमा कंपनीला न जाऊ शकल्यामुळे आपले 4ही मंडळ वगळलेले होते, परंतु ॲडव्होकेट अजितदादा काळे यांच्या नेतृत्वाखाली आणि यांच्या मार्गदर्शनाखाली ही कायदेशीर बाब आम्ही त्यांच्या सांगण्यानुसार जिल्हाधिकारी साहेबांच्या कानावर घातली आणि ज्यावेळेस दप्तर दिरंगाई धरली गेली त्याच वेळेस या विम्याच्या हालचाली चालू झाल्या। नाहीतर अगोदर फक्त कंप्लेंट्स ज्यांचे आहेत त्यांचे विमे येतील, ज्यांचे ऑनलाईन जे साक्षर आहेत त्यांचेच विमे येतील असं वातावरण झालं होतं। परंतु आम्ही दादांच्या एका मागोव्यामुळं आणि सातत्याने शासकीय अधिकारी, तहसीलदार, कृषी अधिकारी, जिल्हाधिकारी या कार्यालयात आम्ही प्रचंड त्यांच्या आधिपत्याखाली मागोवा घेतला आणि त्याचं एक फलित म्हणून आज 88 कोटी रुपयाचा सर्व शेतकऱ्यांना विमा प्राप्त झालेला आहे। श्रेयवाद कुणीही लाटू द्या, पण आज सगळ्या शेतकरी भावांना माझी विनंती आहे की कोणत्याही पुढाऱ्यांनी, कोणत्याही नेत्यांनी या विम्यासाठी काय प्रयत्न केलेले आहेत हे कृपया तुम्ही अभ्यास करा, एवढीच आम्हाला तुमची विनंती आहे। आणि आम्ही सर्व कार्यकारिणी शेतकऱ्यांच्या वतीने ॲडव्होकेट अजितदादा काळे, त्याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सन्माननीय हरिअप्पा तुवर यांचे मनपूर्वक आभार मानतो की आज हा 88 कोटी रुपयाचा विमा आम्हाला सर्वांना मिळाला आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। अजून कोणी आहेत का?